नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज माघ शुक्ल प्रतिपदा शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. ठाणे महापौर पदावर अंतिम निर्णय, फडणवीस शिंदे घेतील नरेश म्हस्के. ताज लँड्स एंड येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सिगल पक्षांचे ठाण्यात आगमन आणि ठाण्यातून निवडून आलेले ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापौर पदावर अंतिम निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. नुकतेच महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून आता ठाणे महापौर पदासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत आमचाही स्ट्राईक रेट चांगला आहे आणि भाजपने ही मागणी केली असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. मागणी प्रत्येकजण करत असतो, परंतु हा निर्णय शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 66 संख्याबळ लागतं, पण आमच्याकडे 10 संख्याबळ जास्त आहे. आमच्या 75 नगरसेवकांमध्ये आणखी देखील काही संख्या वाढण्याची शक्यता आहे. थोड्या दिवसात तुम्हाला समजेल. परंतु भाजपाला काय द्यायला पाहिजे, महापौर द्यायला पाहिजे की स्थायी समिती द्यायला पाहिजे की आणखीन काही द्यायला पाहिजे, हा पूर्णपणे निर्णय फडणवीस आणि शिंदे एकत्र बसून घेतील. सत्तेत वाटा हा दिलाच जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढलेलो आहे, असंही त्यांनी सांगितले. भाजपची जी काही भूमिका आहे त्यावर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही, परंतु आमची भूमिका आहे की आम्ही एकत्र लढलो. यापूर्वी देखील आम्ही युती म्हणून ठाण्यात सत्तेत होतो, कल्याण डोंबिवलीत सत्तेत होतो. युतीच्या तत्वानुसार त्यांना सत्तेत वाटा मिळेल. महापौरपद मला वाटतं मला मिळावं. अर्थात महापौरपद कोणाला आवडणार नाही, पण महापौरपद प्रत्येकाला आवडेल, हा निर्णय एकनाथ शिंदे आणि फडणवीस घेतील, असे सांगत मुंबई महापौरपदाबद्दल बोलताना त्यांनी महापौरपद प्रत्येकाला वाटतं आम्हाला मिळावं, त्या पद्धतीने भाजपाला वाटत असेल. मुंबई जर आम्हाला वाटत असेल तर त्यात काय चुकीचं आहे, परंतु त्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापौरपदाबद्दल बोलताना मला वाटत नाही की काही बोलणी सुरू झालेली आहेत. या सगळ्या प्रसिद्धीसाठी आलेल्या बातम्या आहेत. बहुतेक संजय राऊत यांचं सकाळ ऐकून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईचा महापौर महायुतीचाच बसेल असे सांगतानाच त्यांनी बॅनर लावले, यावर आम्हाला कोणताही आक्षेप नाही. त्यांनी त्यांच्या विजयाच्या आनंदात बॅनर लावले आहेत, आम्हाला डिवचण्याकरता बॅनर लावले असे अजिबात नाही, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनवणे आणि विकास खरात या 2 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट देऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातली कामे करण्यात यावीत, याकरता हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक प्रभागात लोकांना प्रत्यक्ष दिसून येईल असा सकारात्मक बदल घडवावा. आपण केलेली कामे नागरिकांच्या लक्षात यायला हवीत. शिवसेनेची प्रतिमा डागेल असे कुठलेही कृत्य आपल्या हातून घडू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रभागातील विकास कामे दर्जेदार असावीत याकरता सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वच्छतेला प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिळते वडवली भाजपाने वाढवली असे बॅनर ठाण्यामध्ये विविध ठिकाणी झळकत असून आमदार निरंजन डावखरे यांना या बॅनरवर नेमकं काय म्हणायचं आहे याकडे सर्व जनतेचे सध्या लक्ष लागले आहे. कल्याण पूर्वेतल्या कैलासनगर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अंबादास कांबळे असे जखमी कार्यकर्त्याचे नाव आहे, तर किरण पावशे नावाच्या एका व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. किरण पावशे हा निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपेक्षा उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस सर्वत्र भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून आता कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. कल्याणमधील इंदिरानगर आणि टिटवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी 2 ते 3 नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात अनेक मुलांनाही कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांमार्फत ठोस उपाययोजना करण्यात KDMC प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ठाण्यातून निवडून आलेले ठाकरे गटाचे नगरसेवक शिवाजी खुसपे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी महापौरपद भूषवलेले अशोक वैती यांचा पराभव करून ठाकरे गटाचे नगरसेवक शिवाजी खुसपे हे यंदाच्या निवडणुकीत विजयी ठरले आहेत. ठाकरे गटाचे नगरसेवक शिवाजी खुसपे हे ठाण्यातनं एकमेव निवडून आलेले उमेदवार आहेत. नुकताच निकाल जाहीर झाल्यानंतर खुसपे यांनी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रशांत अरविंद सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून माघी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठोस प्रशासनिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवाने कृत्रिम विसर्जन तलावांची उभारणी, पर्यावरणपूरक मूर्तीकरता प्रोत्साहन तसेच व्यापक जनजागृती मोहिमा राबवण्यात याव्यात. अन्यथा वाढते जलप्रदूषण भविष्यात गंभीर पर्यावरणीय धोका ठरू शकते असा स्पष्ट इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्ष्यांचे ठाण्यात आगमन झाले आहे. सध्या ठाण्यातल्या तलावपाळी परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि आवाजाने गुंजून गेला आहे. सीगल पक्षी प्रामुख्याने अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तपकिरी रंगाची सीगल मध्य आशियामध्ये अधिक प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात सीगल पक्षी मोठ्या प्रमाणात तलावांच्या काठावर किंवा समुद्र किनाऱ्यालगत वास्तव्य असतात. त्यामुळे तलावपाळी परिसरात या पक्ष्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते.
आपल्या घरातील लग्न मुंज कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापौरपदावर अंतिम निर्णय फडणवीस शिंदे घेतील. नरेश म्हस्के. ताज लँड्स एंड येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करून सिगल पक्षांचे ठाण्यात आगमन. तसेच ठाण्यातनं निवडून आलेले ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.